मित्रांनो, विदर्भातील 9 जिल्ह्यांना 489 कोटी रुपयांचा जे पीक विमा आहे तो मिळणार आहे। तर त्या तुलनेत बघायचं झालं तर जे मध्य महाराष्ट्रातील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी रकमा ह्या पीक विम्याच्या मिळणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जिल्ह्यांविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित झालेल्या आहेत। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये नाशिक जिल्ह्याचा सुद्धा समावेश असणार आहे। कमेंट भरपूर आले होते एका शेतकऱ्याच्या, शेळके नावाच्या शेतकऱ्याच्या, की नाशिक जिल्ह्याविषयी माहिती घ्या। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जिल्ह्यांविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, 4-5 जिल्ह्यांविषयी। तर तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार आहे। परंतु मित्रांनो, मध्य महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना कमी भरपाई मिळणार आहे असं सांगण्यात येत आहे। तर यात कोल्हापूर जिल्ह्यात बघायचं झालं तर सर्वाधिक भरपाई मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यासाठी सर्वाधिक भरपाई मिळणार आहे। पीक विमा या जिल्ह्यासाठी जास्त प्रमाणात वाटप होणार आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्याविषयी बऱ्याच कमेंट होत्या, नाशिक जिल्ह्याविषयी बोला। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जस्ट सर्वात कमी भरपाई मिळणार आहे, म्हणजे 3 लाख रुपयाचा फक्त आणि फक्त 3 लाख रुपयांचा पीक विमा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे। आता 3 लाख रुपयात काय होणार आहे मित्रांनो, जरी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होतील तर जस्ट 2 ते 3 हजार, 4 हजार याप्रमाणे किंवा 5-6 हजार पण होतील, परंतु शेतकरी संख्या घटेल। एकंदरीत बघायचं झालं तर शेतकरी संख्या जर जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना 2 ते 3 हजार रुपये हेक्टरी मिळू शकतात। आणि शेतकरी संख्या जर घटली, आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की नाशिक जिल्ह्यातील जे बोगस पीक विमा धारक शेतकरी आहेत, बॅकग्राऊंड व्हॉइस इग्नोर मारा मित्रांनो, जे बोगस पीक विमा धारक जे शेतकरी होते त्यांचे जे विमा अर्ज आहेत ते रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर ते रद्द झाल्यानंतर जर मोठा आकडा जर रद्द झाला तर त्या अंतर्गत शेतकऱ्यांना जास्तीच्या रकमा मिळू शकतात, 5 ते 6 हजार हेक्टरी। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर 3 लाख रुपयाची जी नुकसान भरपाई पीक विम्याची आहे ती अतिशय तुटपुंजी रक्कम आहे मित्रांनो। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय कमी पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या रकमा ह्या वितरित होणं सुद्धा चालू झालेलं आहे। परंतु मित्रांनो, कृषी विभागाचं जे म्हणणं आहे की पीक विम्याच्या रकमा वितरित होणं सुरू झालेलं आहे, परंतु मित्रांनो अद्यापही कोणताही शेतकरी म्हणला नाही, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातून कोणताही शेतकरी म्हणला नाही की आमच्या खात्यावर पीक विम्याच्या रकमा जमा झाल्या। कृषी विभाग जरी म्हणला असला की बाबा रकमा वितरित होणं सुरू आहे, तरी सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही रकमा वितरित झालेल्या नाहीत। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो तर पुणे जिल्ह्यासाठी 2,89,00,000 रुपये हे मंजूर झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यासाठी 95 लाख रुपये मंजूर झालेले आहेत। सांगली जिल्ह्यासाठी जवळपास 2,85,00,000 रुपये एवढा पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी 8,71,00,000 रुपयाचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर 4,10,00,000 रुपयाचा पीक विमा हा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, सर्वात शेवटी नाशिक जिल्ह्याविषयी माहिती घेऊया। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त 3 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। एका शेतकऱ्याची कमेंट सुद्धा होती की 3 लाख रुपयाचा पीक विमा खरंच मंजूर झालेला आहे का? हो, 3 लाख रुपयांचीच भरपाई, पीक विमा भरपाई ही शेतकऱ्यांना वितरित होणार आहे। हा छोटासा आकडा आहे मित्रांनो। एकंदरीत सोलापूर सारखा 95 लाख रुपयापर्यंतचा जरी आकडा असता तरी शेतकरी समाधानी राहिले असते, परंतु हे 3 लाख म्हणजे जस्ट एक छोटीशी काहीच रक्कम नाही मित्रांनो। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 200-250 रुपयाप्रमाणे रकमा वितरित करतात की काय असा प्रश्न उभा राहिलेला आहे। तर ही होती छोटीशी माहिती। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।